पुण्यामध्ये मुसळधार पावसाला पुन्हा सुरुवात झालेली आहे। संध्याकाळी विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावलेली आहे। पुणे शहरातील सर्वदूर पाऊस पाहायला मिळतोय। पुण्यामध्ये मुसळधार असा पाऊस झालेला आहे। पुन्हा पावसाला सुरुवात झाली आणि इथे आपण बघतोय की गुडघाभर पाणी रस्त्यावर साचलेलं आहे। वाहन चालकांना वाहन काढताना इथे मात्र कसरत करावी लागते। अक्षय बडवे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत यावेळेस जोडले गेलेले आहेत। थेट जाऊया पुण्यामध्ये। अक्षय बडवे आपल्या सोबत यावेळेस आहेत। अक्षय, आपण बघतोय की पुण्यामध्ये या मान्सून पूर्व पावसाने पुरती दाणादाण उडवलेली आहे। काय सध्याची स्थिती? कारण काही वेळाच्या विश्रांतीनंतर पुन्हा पाऊस आलेला आहे आणि पुन्हा गुडघाभर पाणी इथं साचलंय असं कळतंय। काय सध्याचे पुण्याचे हालहवाल? निश्चितपणाने पुणे शहरात दुपारी काहीसा विश्रांती घेतलेल्या पावसाने आता रात्री पुन्हा एकदा दमदार हजेरी लावलेली। मी सध्या पुणे स्टेशनमधल्या बंड गार्डन परिसरात आहे। आपण जर या ठिकाणी पाहिलं तर सोसाट्याचा वारासह विजांचा कडकडाट जो आहे तो पुण्यात सर्वदूर आपल्याला पाहायला मिळतोय। जे रस्त्यांवरचं जे चित्र आहे ते जर आपण पाहिलं तर जवळपास 1 ते 2 फूट जे आहे ते देखील पाणी आता साचायला सुरुवात झालेली आहे। अवकाळी पावसाने पुणेकरांची दाण उडवली असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। दुपारी मुसळधार पावसाने हजेरी लावली होती, त्यानंतर काहीशी विश्रांती जी आहे ती देखील पावसाने घेतली असताना पुण्यातील मध्यवर्ती भाग असेल किंवा पेठांमधला भाग असेल, सगळीकडे आपण जर पाहिलं तर रस्त्यांचं स्वरूप जे आहे ते आता नद्यांमध्ये पूर्णतः बदललं गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। 2 व्हीलर जे आहेत, 4 व्हीलर ज्या आहेत त्या देखील आता त्यांची देखील मोठी कसरत या सगळ्या वाहन चालकांना या ठिकाणी आपल्याला केल्याचं पाहायला मिळतोय। अनेक 2 व्हीलर असतील ते देखील छत्री घेऊन खरं तर 2 व्हीलर चालवायचा प्रयत्न करतायत। वारं आहे, विजांचा कडकडाट आहे, त्यामुळे पुणे शहरात सर्व दूरपणे सगळीकडे आपण मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याचं चित्र आहे। बिलकुल अक्षय, आणि आपण बघतोय कशा पद्धतीने पुरती दाणादाण खरं तर या ठिकाणी उडवलेली आहे आणि महापालिकेच्या कामाचा देखील या ठिकाणी पूर्णपणे पर्दाफाश झाला असं म्हणावं लागेल। धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आपण बघतोय यावेळेस पुण्यामध्ये पुन्हा पावसाला सुरुवात झालेली आहे आणि गुडघाभर पाणी पुण्यातल्या अनेक रस्त्यांवर साचल्याचं दिसतंय। महापालिकेने केलेल्या कामाची मात्र पुरती पोलखोल झाली असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही। ही 2 दृश्य आपण यावेळेस बघतोय पुणे स्टेशन परिसरातली आणि वारजे मधली ही दृश्य आहेत। आपण बघतोय की रस्त्यावर देखील तलावाचं स्वरूप यावं असंच पाणी साचलं। तर केवळ पुण्यातच नव्हे तर पुणे सातारा रस्त्यावर देखील पावसाच्या पाण्यानं नदीचं स्वरूप आणलं होतं। रस्त्यावर येणारं पाणी वाहून जाण्यासाठी योग्य व्यवस्था नसल्यानं महामार्गाचा अक्षरशः ओढा झाल्याचं दिसलं। तर पिरंगुड भागात देखील आज तुफान असा पाऊस झाला आणि यामुळे सगळीकडे पाणीच पाणी साचलं। अजूनही पावसाळा सुरू झालेला नाहीये तरी देखील पुण्याची ही अवस्था झालेली आहे। तर पुण्यातील सिंहगड रोड परिसरामध्ये आपण बघतोय जोरदार असा पाऊस झालेला आहे। सिंहगड रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला आणि त्यामुळे वाहन चालकांचं मोठ्या प्रमाणात तिथे हाल झाल्याचं दिसलेलं आहे। मुसळधार पावसानं रस्त्यावर पाणी साचलं होतं। अनेक भागात ड्रेनेज लाईनमधून पाणी बाहेर येत आहे। पावसामुळे रस्ताही उखडला गेला आहे अशी माहिती आता समोर आली आहे। तर पुण्यातील फुरसुंगीमध्ये तुफान पाऊस झाला। वादळी वाऱ्यामुळे सोसायटीतील पार्किंगवर असलेलं छत जे ते वाऱ्यानं उडून गेलं। पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं। यामध्ये कुणीही जखमी झालेलं नाहीये। वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की पार्किंगवर असलेलं छत अक्षरशः उडून गेलं। तर पुण्यात मुसळधार पाऊस झाला आहे आणि या पावसात होर्डिंग देखील कोसळल्याची घटना घडली आहे। 7 ते 8 दुचाकी या होर्डिंग खाली अडकल्या होत्या। त्या दुचाकींचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। पुणे अहिल्यानगर रस्त्यावर वाघोलीजवळ सणसवाडी इथं ही घटना घडली। सुदैवाने यात कुणीही जखमी झालेलं नाहीये। तर फुरसुंगीतील मंतरवाडी चौकात पावसामुळे फ्लेक्स कोसळला।
वादळी वाऱ्यानं पुण्यातील धानोरी पोरबाल रोडवर एक होर्डिंग पडल्याची घटना घडली। सुदैवाने यात कुणीही जखमी झालेलं नाही। पुण्यात आज अवकाळी पावसानं हजेरी लावलेली आहे। तर आपण बघतोय पुण्यातल्या वाघोली जवळ कशा पद्धतीने होर्डिंग पडलंय, तर फुरसुंगीत देखील पावसामुळे इथे लावलेला जो फ्लेक्स होता तो कोसळला आणि या होर्डिंग कोसळल्याच्या दुर्घटनेमध्ये 7 ते 8 बाईक जे आहेत त्यांचं नुकसान झालेलं आहे। सुदैव 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 म्हणावं की या ठिकाणी कुणीही जखमी झालेलं नाही, परंतु 3 ठिकाणी यावेळेस आपण बघतोय की होर्डिंग्स पडलेले आहेत, तर 2 ठिकाणी फ्लेक्स फाटले होते, फ्लेक्स पडले होते। पुण्यात आज अवकाळी पावसानं अक्षरशः थैमान घातलं। अवकाळी पावसानं पुणे विमानतळावर देखील सलग दुसऱ्या दिवशी पाणी तुंबलं होतं। विमानतळाच्या एक्झिट गेटवर पाणी तुंबलं असून प्रशासनाच्या मान्सून पूर्व तयारीवर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे। तर पुण्यातील आंबेगाव तालुक्यात पश्चिम भागामध्ये मुसळधार पाऊस सुरू झाला आहे। घोडेगाव भागामध्ये विजांच्या कडकडाट, वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे। पावसामध्ये मोठं नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांची ही चिंता वाढली। शहरासह उपनगरात जोरदार पावसानं रस्त्यावर पाणी जमा झालं होतं। कर्वेनगर परिसरातील रस्त्याला नदीचं स्वरूप आलं होतं। पुण्यामध्ये अक्षरशः पावसानं दाणादार उडवलेली आहे। मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे आणि हा पाऊस जो आहे तो मान्सून पूर्व पाऊस असून देखील अशा पद्धतीनं महापालिकेच्या कामाची पुरती पोलखोल झालेली आहे। चाकणखेड इथं पुणे नाशिक महामार्गावर पाणी साचलेलं आहे। अवघा काही काळ पाऊस झाला, मात्र तरीही पाणी साचलं। तासाभराच्या पावसामुळे हे पाणी साचलं होतं। अवकाळी पावसामुळे अनेक भागात पाणी साचलेलं आहे।